हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी. टोमॅटोची चटणी म्हणण्याऐवजी तुम्ही भाजीसुद्धा म्हणू शकता. तर मी इथे 2 कांदे आणि 3 टोमॅटो बारीक आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आता इकडे आपल्याला गॅस सुरू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवायची आहे. कढईच्या ऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता. तर आता कढई छान गरम होऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल. तर मी इथे साधारणतः 2 ते 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर कमी जास्तसुद्धा घालू शकता. तर आता याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि जिरे टाकलेले आहेत. दोन्ही पण छान असं आपल्याला तडतडून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आपले जिरे आणि मोहरी तडतडलेले आहेत. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि खोबऱ्याचा कूट. तर मी खोबऱ्याचा आणि लसणाचा कूट टाकलेला आहे. तर आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचा आहे कांदा. तर मी इथे पूर्ण कांदा कढईमध्ये घालून घेते त्या फोडणीमध्ये. तर कांदा घातल्यानंतर आपल्याला आता गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि वाढवल्यानंतर आपल्याला कांदा हा मिक्स करून थोडासा लालसर गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत कांदा तिकडे परतत आहे तोपर्यंत काय करायचं आहे, इकडे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी पण चालेल. तर मी इथे थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तिला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे 2 पाण्याने डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता इकडे बघूया कांदा परतलेला आहे का. तर तुम्ही पाहू शकता थोडासा असा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आपल्या कांद्याला. तर कांदा हा आता आपला छान असा गोल्डन झालेला आहे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो. तर मी इथे 3 टोमॅटो कट करून घेतलेले होते. तर मी 3 पण टोमॅटो याच्यामध्ये घातलेले आहेत. हवे तर तुम्हाला जास्त टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही आणखी एखादा घातलं तरी पण चालेल. तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला घालायची याच्यामध्ये मुगाची डाळ. तर मी इथे मुगाची डाळ बिना भिजवताच घातलेली आहे. तुम्ही हवी तर भिजवूनसुद्धा घालू शकता. तर आता याच्यामध्ये चवीनुसार नमक घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. नमक घातल्याने काय होतं, टोमॅटो हा खूप लवकर मऊसुद्धा होतो आणि शिजतोसुद्धा आणि डाळसुद्धा खूप लवकर शिजली जाते त्यामुळे. तर आता इकडे मला दुसऱ्या गॅसवरती पोळ्या करायच्या होत्या म्हणून मी इथे दुसऱ्या गॅसवरती इथे ती भाजी ट्रान्सफर करून घेते. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता एकदम कमी गॅस करायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनिटासाठी हे असंच वाफवून घ्यायचं आहे. तर मी इथे दुसऱ्या गॅसवरती पोळ्या करण्याकरता तवा टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता कणिकसुद्धा इथे मी मळून घेतलेली आहे. तर आता मला इथे चपाती लाटून घेतलेली आहे मी. आता ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर मी इथे तव्यावरती चपाती टाकलेली आहे आणि थोडासा मीडियम गॅस केलेला आहे. तर चपाती जोपर्यंत तिकडे भाजते तोपर्यंत एकदा इकडे आपण चेक करून पाहूया. छान असं मिक्स करून बघायचं एकदा डाळ शिजली आहे का नाही. तर मी इथे डाळ नाही शिजलेली म्हणून मी इथे परत थोडंसं झाकण ठेवून याला हे करणार आहे, ठेवून देणार आहे तसंच. तर इकडे आता तुम्ही पाहू शकता पोळीसुद्धा एकदम छान आपली थोडीशी फुगलेली आहे. पोळीचा आकार थोडा जास्त नाही गोल आलेला तरी पण काही हरकत नाही. छान झालेली आहे आपली पोळी, टम्मसुद्धा फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम मऊसुद्धा होते ही पोळी. तर पाहू शकता इथे पोळी आता आपली ही तयार झालेली आहे. तर आता हिला आपण एका भाकरीच्या दुरडीमध्ये काढून घेऊयात. तर ही मी पहिली पोळी गाईसाठी करते आहे. सुरुवातीला मी दररोजची 1 पोळी गाईसाठी काढून ठेवत असते सुरुवातीला. तर आता ती पोळी झालेली आहे तिकडं आणि आता भाजीसुद्धा इकडे शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर ही दुसरी पोळी आहे. दुसरी म्हणजे मी ह्याच्या अगोदर 4-5 पोळ्या करून घेतलेल्या आहेत टिफिनसाठी माझ्या मिस्टरांच्या. तर आता ही शेवटची पोळी आहे आणि भाजताना तुम्हाला दाखवते एकदम छान अशा प्रकारे टम्म फुगलेली आहे ही पण पोळी. तर आता ही भाजल्यानंतर आता ही पण सुद्धा पोळी आपण याच्यामध्ये टाकूयात भाकरीच्या दुरडीमध्ये. तर छान अशी भाजलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर आता हिला मी दुरडीमध्ये घालते आहे. तर मी इथे 5 ते 6 पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. एक सुरुवातीची गाईसाठी आणि नंतरच्या टिफिनसाठी. तर
आता इकडे भाजीसुद्धा छान अशी आपली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मी ते डाळ चेक करून पाहते, तर डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे. तर आता याच्यामध्ये घालायची आपल्याला हळद पावडर आणि लाल तिखट. तर मी इथे साधारणतः अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही दुसरे मसालेसुद्धा घालू शकता, पण मी इथे नाही घातलेले. मी फक्त इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट ही खूप छान लागते. दुसरे मसाले टाकण्याऐवजी तुम्ही नुसती लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. तर मी ते शेंगदाण्याचं कूट अगोदरच एक डब्बाभर काढून घेतलेला आहे, जेणेकरून काय होतं अचानक आपल्याला भाजी वगैरे काही करायची असेल तर कुट्टा काढण्याची गरज लागत नाही म्हणून. तर कोण असं करतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेंगदाण्याचा कूट अगोदरच काढून ठेवलेला असतो. तर मी इथे आता शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजीमध्ये आणि मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला एकदम कमी गॅस करायचा आहे आणि परत आपल्याला हे झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे आपली टोमॅटोची भाजी किंवा चटणीसुद्धा म्हणू शकता तयार झालेली आहे. टिफिनसाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते आणि एकदम टेस्टीसुद्धा लागते. तर आजच्या टोमॅटोच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.